The vice of Vasai Asushan, man from Kazupada, Jesh Dugle. हॅलो. थँक्यू सो मच मुकेश जाधव. रवी जाधव सर आपल्यासुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याच परीने संकल्प चषक 2021मध्ये आयोजकांचा सुद्धा मी मनसोक्त आभार व्यक्त करतोय. मी समालोचक जयेश टुकले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष मनापासून या संकल्प चषक 2021मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आज आपण पाहतो या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे, शेवटचा दिवस, आणि म्हणजेच या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आहे. अपेक्षित आपण पाहिले तर जे सामने रंगले गेले अतिशय जबरदस्त सामने. जवळजवळ 4 दिवसापासून मी सुद्धा हे सामने घर बसल्या लाईव्ह पाहत होतो यूट्यूबच्या माध्यमातून, SK लाईव्हच्या माध्यमातून. चांगलं आपण पाहतो क्लॅरिटी पाहायला मिळाली. आणि त्याचनंतर आपण पाहू शकतो चांगल्या पद्धतीचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सर्वप्रथम मी समालोचनाला सुरुवात करण्याआधी गणरायाला वंदन करेन. घेऊन मुखात गणरायाचं नाव, शुभ कार्याची करतोय सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. तर अतिशय महत्त्वपूर्ण लढत तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर पाहायला मिळते आपल्याला. श्याम आगिवले शिरगाव संघ आणि त्यानंतर त्यांच्या जोडीने आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदी स्पोर्ट्स मातेरा पाडा. तर टॉस प्रथमतः आपण पाहतोय जिंकला तो म्हणजेच शिरगाव या संघाने, आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारले. आणि निश्चितच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलं गेलं आहे. पाहू शकतो आपण दोन जे खेळाडू पाहायला मिळतात प्रारंभ करण्यासाठी. सलामीची जोडी लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला स्ट्राईक हँडकडे पाहायला मिळतोय महेश. आणि गोलंदाजचा क्रम जवळपास पाहिला आपण तर अक्षय. पहिला चेंडू आडव्या बॅटचा वापर चेंडू करतोय, हवाई सफर चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. हा संकल्प चषक पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार डिझाईन. थँक्यू सो मच डिझे. चांगलं संगीत पेश केलं. मी म्हणे कारण की ज्या वेळेस आपण पाहिलं की गोलंदाज पहिला चेंडू घेऊन सज्ज होता आणि पहिल्याच चेंडूवर पहिलाच चौकार, म्हणजेच गोलंदाज सुद्धा विचार करत असेल देवा रे देवा पहिल्याच चेंडूवर चौकार पडला, आता कशी गोलंदाजी करू. आणि प्रयत्नाचा जर विचार केला तर फलंदाजाचा जो प्रयत्न होता अतिशय चांगला होता, कारण की ज्याची जी सुरुवात आपण पाहिली ना खूप महत्त्वाची सुरुवात होती. खरोखर आपण जवळपास खेळाडूला पाहिलं सुरुवात करणे ही महत्त्वाची बाब असते, आणि ती सुरुवात जर अशी झाली तर एक जो बल वाढते आणि तेच मनोबल वाढताना पाहायला मिळाले असेल ह्या फलंदाजाचं. निश्चितच पुन्हा एकदा यावेळी नक्कीच शॉर्ट पिच डिलिव्हरी नक्कीच बॅकफुटवर थोडंसं नक्कीच स्क्वेअर कट केलं जाते. अतिशय जबरदस्त या ठिकाणी मित्र म्हणून कट केलं जाते. आणि पुन्हा एकदा 4 धावा या नक्कीच आतापर्यंत लागल्या जात आहेत. पहिलं षटक म्हटलं तर नक्कीच पॉवर प्ले आपण पाहतोय, आणि पॉवर प्ले म्हटलं तर संधी असणारे दोन फलंदाजा मोठे प्रहार करण्याची. पहा चौकार आल्यानंतर त्याच्यानंतर एक सिंगल घेतली, म्हणजे जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं जाते. दरम्यान आपण पाहतोय आणखीन अतिथींचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय तेजस्वी पाटील सरांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतोय प्लीज सर आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. या संपर्क चषक 2021 मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. One second. This time full toss delivery ball goes to the deep fine leg reason. This is another boundary. Yes, DJ. चेंडूला इथे थारा नाहीये. गोलंदाजाला माहिती हवं आपण पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय, कुठे गोलंदाजी करायचं, चांगला टप्पा चांगली गती पाहिजे, आणि निश्चितच आपण पाहिलं तर चांगल्या कंट्रोलने गोलंदाजी करायला हवे. मात्र इथे दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहिला तर अक्षय जवळजवळ 2 चेंडूमध्ये मी म्हणे 5 धावा खर्च करतोय. आपल्या संघासाठी आपण बघितलं तर जे स्ट्राईकचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे हातामध्ये चेंडू सोपवला असताना जिम्मेदारी निश्चित चांगल्या पद्धतीने पार पाडायला हवी. मात्र ती जिम्मेदारीला निश्चितच मात्र पार पाडता येईल का उर्वरित चेंडूमध्ये. लाड फुलटा चेंडू पाहतोय, प्रहार तर केलाय, मात्र शतरक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, मात्र लांगांचा शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. जोपर्यंत अडवेल फेकेल तत्पूर्वी आपण पाहतोय की चांगली रन बिटवीन द विकेट्स होते. 2 खेळाडूंच्या मधोमध चांगल्या धावा येताना पाहायला मिळतात. मुकेश जाधव सर आपण पाहिलं तर या भिवंडी आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीमध्ये निश्चितच नेहमीच चांगल्या पद्धतीचे समालोचन करत असतात, आणि निश्चित ते आमच्या जोडीने आहेत आणि त्यांना चांगलं माहिती आहे की कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतोय. निश्चितच तर या ठिकाणी पण एकदा चांगला चेंडू होता, पडल्यानंतर खूप वेग देखील या ठिकाणी पाहायला मिळाला, आणि डॉट स्वरूपाचा चेंडू पाहतोय. पडल्यानंतर हलकाचा खाली देखील राहिला होता, मात्र जजमेंट करू शकला नाही फलंदाज दिनेश.
आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. हा चेंडू आपण पाहतोय थोडासा डांग डाऊन खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. नेम धरून गेम करायचा होता मात्र नेम ही चुकलाय, गेम ही चुकलाय. मात्र एक धोका मात्र इथे निर्माण झाला होता. षटक संपल्याचा इशारा मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या धावपळका आपल्याला पाळा मिळते बिन बाद 12. वॉट स्टार्ट, ड्रीम स्टार्ट. पाहूया एक छोटासा ब्रेक नंतर काय घडणार आहे उर्वरित 2 षटकामध्ये. डीजे ऍक्शन रिप्ले मध्ये. यस डीजे, यस. थँक्यू डीजे. तर निश्चितच आपण पाहिला लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कोणत्या प्रकारचा खूप रूम केलं होता. मी तर म्हणेन फटका खेळ ज्यावेळी खेळायचं असतं, स्क्वेअर कट करायचे असते त्यावेळी लाईनमध्ये जाणे योग्य असतं. मात्र लांबूनच छेडछाणी केली आणि छेडछाणी करणे हे कधी चुकीचं असतं आणि या ठिकाणी तेच झालं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होते. हे अगदी बरोबर म्हटलं सर, कारण की ज्या प्रकारे हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर जात होता आणि त्याचा छेडछाड करण्याचा परिणाम मात्र दंडित व्हावं लागते फलंदाजाला. हा चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा होता. आडव्या बॅटचा वापर टॅप केला फक्त चेंडूला. चेंडू जाते कव्हर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र पाहतोय स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडून जरूर झाला होता. मात्र आपण पाहू शकतोय की नो असा कॉल मात्र मी म्हणेन चांगला कॉल दिला, कारण की चांगला खेळाडू आहे, त्याला माहिती आहे मी थांबेन जरी एखादा चेंडू वाया गेला मात्र मी उर्वरित चेंडूमध्ये निश्चितच पुढे येऊन त्या चेंडूचा फायदा उचलेन आणि माझ्या संघासाठी चांगले योगदान देणे. चांगला कॉल होता. मात्र आपण पाहतोय हा आपसमधला तालमेल सुद्धा चांगला होता. आपण बघितलं धावफलकावर 13 धावा, 1 गडी गमावलाय. अजून सुद्धा कोणता धोका आपल्याला पत्करायचा नाही. आपण पाहतोय आमच्या जोडीने जे जोडलेले आहेत गुणलेखक, ज्यांच्या माध्यमातून चांगला गुणलेखा केला जातोय. विकास आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारचं गुणलेखनाचं काम करतायत. हा चेंडू बघितला आपण तर पण निश्चित ग्लान्स करून जातोय. आता फाईनला शतरक्षक तैनात आहे. आता लेग बायचा इशारा जरूर मिळतोय. पंच आपण पाहतोय प्रमोद सरांचा इशारा मिळतोय. 2 जे पंच आपण पाहतोय, एकीकडे स्ट्राईक पंच म्हणून आपण प्रमोद सरांना पाहतोय, त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण बघितलं तर संकेत सांबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला वाटतं संकेत सांबरे यांची एक अतिशय पारी पहिल्या दिवसामध्ये मला वाटतं सरळ बॅटच्या सहाय्याने कमी आणि रिव्हर्सच्या सहाय्याने जास्त फटके खेळले गेले होते. आणि काय पारी होती, छोटीशी पारी, दमदार पारी, अतिशय पारी पाहायला मिळाली होती मुकेश सर. निश्चितच संकेत सांबरे म्हटलं तर आज मोठ्या गावाचा एक स्टार क्रिकेटर आहे. आपण चर्चा करताना निश्चितच करणार संकेतजी यावेळी जाईल आणि फलंदाज फेल. विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला ज्या फलंदाजाने, त्याला परतीचा प्रवास करावा लागतंय आणि महत्त्वपूर्ण धक्का लागतोय. मात्र दुसरा धक्का धावसंख्या धावपळका आपल्याला पाहायला मिळते. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. मात्र जी पहिल्या षटकामध्ये सुरुवात मात्र त्या सुरुवातीला मात्र इथे थांबवण्याचं काम केलं या गोलंदाजाने. निश्चितच वन्स अगेन लेफ्ट हँड बॅट्समन हवेमध्ये चेंडू असणार. यस पाहूया का होतं, एलिमिनेशन झालं नाहीये. मात्र शतरक्षक देखील त्या ठिकाणी कमी पडतंय. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी आल्या जातात. बॅकफूट पंच खेळला गेला होता आणि 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन उपस्थिती मला वाटतं 16 या अंकेवर.
आपण नक्की संकेत बाबत चर्चा करत होतो. संकेतने लाजवाब खेळ आपल्या मॅचमध्ये केला गेला. रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून खूप अप्रतिम स्ट्रोक त्याच्या बॅट्सने आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर एक पिकअप शॉट देखील अप्रतिम पाहायला मिळायला गेला होता. आणि संकेत सांबरे विषयी म्हटलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा हा एकमेव आमचा फलंदाज आहे असोसिएशनमध्ये. ग्रेट खेळाडू आहे. येस येस नक्कीच आठवण करून दिली, कारण की मागचं वर्ष मला वाटते शहापूरच्या दौऱ्यावर होते आणि तिकडे 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा जो पराक्रम नक्कीच ज्यांचा माझ्या कानावर आला होता मागच्या वर्षी. खूप चांगला खेळाडू आहे. त्यांचेच बंधू आपण होते चेतन सांबरे, यांना विसरून चालणार नाही. निश्चित चेतन सांबरे देखील ग्रेट फलंदाज म्हणून कामगिरी करते आपल्या संघामध्ये. हो, यावेळी नक्कीच बॅकफूट पंच केला जात आहे. लॉंग ऑन रिझममध्ये 2 शतरक्षक असणार आहे. थोडंसं नक्कीच मिस फील्ड आपल्याला जाणवते शतरक्षकांच्या माध्यमातून. चेंडूचे फेके प्रत्येक 2 धावा, आणखी एक तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळत जाते. षटकाची समाप्ती होते आणि निश्चितच आपण पाहूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक विकास विषय यांच्या मार्फत काय माहिती येते. तर यस धावा लागल्या जातात, 19 धावा लागल्या जातात 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. जय सर, चांगली सुरुवात आहे मात्र आपण पाहू शकतो इथे, कारण की जिथे असं वाटलं होतं की ची गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडे विकेट गमावले, मात्र आपण बघू शकतो की सरासरी चांगली गाठली. अजून सुद्धा येणारे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये मी म्हणेन 10 ते 15 धावा जर आला तरी चांगला टोटल इथे उभा केला जाऊ शकतोय. कारण की इथे आपण पाहू शकतो की चांगली गोलंदाजी केली तर इथे ज्या कमी धावांवर सुद्धा रोखलं जाऊ शकते आणि चांगली गोलंदाजी निश्चितच प्रत्येक संघाकडे आहे. कारण की सुरुवात झाली आहे मात्र या सीझनला 2021-2022 जे सत्र मात्र सुरू होत आहे. नेक्स्ट मॅच सुद्धा आपल्यापर्यंत येणार आहे. आमचे साथी समालोचक सर आपण पाहतोय रवी जाधव सर आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतील, कारण की आज खूप वेळेला महत्त्व देणार आहोत. आपण जास्त चर्चा करणार नाहीत कारण की संध्याकाळचं सत्र आणि प्रमुख अतिथी सुद्धा आपल्याला लाभणार आहेत. अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत आणि वेळ, कारण की खूप महत्त्वाचा आहे वेळ. कोणाचा गुलाम नाही, कोणासाठी थांबणार नाही. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय ज्या घड्याळाचा शोध लावणारा पीटर हॅडलिंग्स यासाठी सुद्धा घड्याळ थांबलं नव्हतं, तर आपल्यासाठी काय थांबणार आहे. मात्र आपण जाऊया मैदानाच्या मध्ये थेट. प्रमोद जाधव सर, नक्कीच राउंड टू विकेट असणार. हो, ब्लॉक हॉल डिलिव्हरी वन्स अगेन बॉल गोस टू दी लॉंग ऑन रिझन. देर इज अ फिल्डर्स नाईस फिल्डिंग दिस टाइम. एकच रन मिळणार. 1 रनने आपण जर धाव फलक पाहिला तर 20 या अंकावर पोहोचला जाते. जर आपण जर जस्ट सर आपण या मैदानाचा विचार केला तर काय मत असणार आपल्या या मैदानाविषयी. सर खूप मैदानाचा आपण उल्लेख केला तर खूप मेहनत घेतली या मैदानाबद्दल आणि त्यानंतर जर बघितलं तर जे सजवलंय मी म्हणेन आयोजन खूप चांगलं आयोजन आहे. मागची स्पर्धा सुद्धा मी पाहिली होती लोफेची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप आयोजन आणि संकल्प चषक 2021 लाजवाब आयोजन आपल्याला पाहायला मिळते संकल्प स्पोर्टच्या वतीने. निश्चितच आमच्या नक्कीच SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हवर खूप छान पद्धतीने फुटेज देखील दाखवलं होतं. आणि पूर्ण जर आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे काही नक्कीच आपण जे फुटेज आम्ही पाहिलं होतं, जे चित्रण पाहिलं होतं, अतिशय जबरदस्त असं निसर्गच्या सानिध्यामध्ये असणारे हे पहा. लगेच फुटेज लगेच आपल्या स्क्रीनवर पहा कशा पद्धतीने वाटतंय. असं वाटतंय एखादा व्ह्यूवर असेल, यूट्यूब लाईव्ह व्ह्यूवर असेल, त्याला वाटत असेल येस आपण इथे कधी ना कधी जाणार म्हणजे अशा पद्धतीचं हे निसर्गरम्य मैदान. तर आदरणीय सन्माननीय राजेशजी दनपाल साहेबांचं इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे. वाडलीपाडा संघाच्या माध्यमातून मी म्हणून पाठीराखे आहेत आणि त्यांच्या बाजूने नेहमीच ते उपस्थित राहतात आणि त्यांचं आगमन इथे झालं. त्यांना एकदा पुन्हा एकदा मी त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो या संपर्क चषक 2021 मध्ये. तर आपण पाहत होतो की जे स्क्रीनवर चित्र पाहत होतं जे ड्रोनच्या माध्यमातून आणि खूप छान असं ते चित्र, ह्याची देही ह्याचा डोळा आणि पाहतो प्रत्यक्षात डोळ्याच्या समोर संपर्क चषक 2021चा वैविध्यमान हा भव्य दिवस सोहळा. वा वाट शॉट आहे, मात्र पाहू शकतो काय क्लॅरिटी आहे SK लाईव्हची. नक्कीच असं जबरदस्त असं हे आपण पाहतो चित्र. यावेळी झेल अँड फलंदाज फेल. आणखी एक विकेट पडला जाते धाव क्रमांक 22 अंकेवर. आहे मात्र इथे मात्र पाहतोय आपण जी मर्सिडीज गाडी जिने आपण पाहतोय वेग जर सुरुवातीला घेतला होता, मात्र त्या वेगाला तर कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम करतायत की काय गोलंदाज. कारण की इथे आपण पाहू शकतो तिसऱ्या षटकामध्ये येऊन पोहोचला संघ. मात्र आपण पाहू शकतोय जी पहिल्या षटकामध्ये सरासरी होती जी मेंटेन करता आली नाहीये. मी म्हणे आतापर्यंत 4 चेंडू टाकून तरी धाव फलकावर आपण पाहिल्या
तर धावसंख्या आहे 22 धावा, 3 महत्त्वपूर्ण गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. जो नव्याने मैदानामध्ये खेळाडू येते गणेशचा आपण उल्लेख केला तर निश्चितच एक चांगला खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसरीकडे आपण पाहू शकतोय 7 चेंडू 12 धावा खेळताना पाहायला मिळते. महेशकडे जबाबदारी असेल. निश्चितच ग्राफ्स कुठेतरी उतरता आपल्याला दिसून येत आहे. पण एकदा थोडीशी चुकी केली जाते विकेट किपरच्या माध्यमातून. ओहो हो, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, एकाच ट्रॅकवर 2 गाड्या, एक गाडी कदाचित परतेल. यस, बॅक टू द पॅव्हलियन. विकेट आणखी एक पडला जातं. व्हाईटचा देखील इशारा आला जातोय. आहे कारण की आपण पाहू शकतोय जो एक फलंदाज आहे जो 7 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिलंय. जो सलामीवीर आहे त्याच्याकडे फलंदाजीची मात्र धुरा इथे सोपवायची होती. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. जे काय करायचं 2 चेंडूमध्ये करायचंय. आत्ताच आपण नुकतंच जर समीकरण पाहिलं तर जो मागच्या आठवड्यात मी म्हणे याच आठवड्यामध्ये सेमीफायनलचा सामना आठवत असेल. लेफ्ट हँडेड फलंदाज आणि लेफ्ट हँडेड फलंदाज खूप घातक असतो आणि तो सुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या आणि निर्णायक क्षणामध्ये पाहूया 2 चेंडूमध्ये काय घडलं जाईल. नक्कीच. हो, आडव्या बॅट्सने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस टाइम स्टॉक मित्र म्हणेन निश्चितच लॉंग ऑन रिझन मध्ये जाते. पण एकदा थोडंसं मिसफील्ड होते परंतु 2 धावा घेतल्या जातात. आणि आपण नक्कीच चर्चा करतो लेफ्ट हँड बॅट्समन. मित्र म्हणेन लेफ्ट हँड बॅट्समन एक दैवी देणगी आहे. कारण असं वाटतं की मैदान त्याच्यासाठीच बनवलेलं आहे. त्याच्यासाठी अशा प्रकारचं छोटं मैदान असं कधी कधी आपल्याला जाणवतंय आणि त्याच्याच साठी ही रणनीती आपल्याला दिसून येते. अगदी बरोबर म्हटलात. मात्र ज्या पद्धतीने आता पाहू शकतोय प्रयत्न तर केलेच जातात. प्रयत्न आणि सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला याच्यापासून कोणी वाचू शकत नाही. मात्र प्रयत्नही चालू ठेवले त्या खेळाडूने. हो, मात्र बॅटच्या टोएंडला चेंडू लागतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल त्याला पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर मिळतोय. दुसरी धावेचा प्रयत्न, धोका. मात्र मित्र इथे आपण पाहतोय धोक्यामध्ये जातोय फलंदाज आणि चिच्च्या स्वरूपात मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावर आपण पाहिली धाव भारतीय संघाचा एक मैदान हिमाचल प्रदेशमध्ये कदाचित आपल्याला देखील माहिती असणार आहे. आणि अतिशय भव्य दिव्य ते देखील मैदान आहे. बाजूला पाहिलं तर डोंगर दरे आहेत आणि त्याच्यावर हलकासा सूर्यकिरणाची किरणं पडलेली असतात आणि बर्फाजित असं ते आपण ते मैदान पाहिलं होतं आणि जबरदस्त ते होतं. तर सन्माननीय गणेश सापटे यांना मी विनंती करतो आपण देखील प्लीज व्यासपीठावर येऊन यायचं आहे आणि नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आपलं थाटा माटात या ठिकाणी स्वागत आणि सन्मान नक्कीच केलं जाणार आहे. तर आदिवासी युवा क्रीडा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय श्री गणेश पाटील, माफ करा, गणेश सापटे, या गणेश सापटे यांना विनंती असणार आहे प्लीज. तर आपण पाहू शकतो या वेळेला जे चित्र आपण बघितलं खूप छान चित्र. एका लाईनअप मध्ये खेळाडू मैदानाच्या मध्ये प्रवेश करतात. त्यानंतर आपण पाहतोय
तर आपण पाहू शकतो याच दरम्यान संकल्प चषक 2021 मध्ये आदरणीय सन्माननीय गणेशजी सापटे साहेबांचा इथे आपण पाहतोय यशोदीत शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय तेजसजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या स्पर्धेची आठवण आपण बघितलं तर सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आपण पाहू शकतोय अतिथींचा मान सन्मान आणि निश्चितच आपण पाहू शकतोय हा भारतीय संस्कृतीतला धर्म अतिथी देवो भव म्हटलं जाते आणि इथे आपण पाहतोय की अतिथींचा सन्मान इथे केला जातोय तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते. तर पाहू शकतो आपण किरण जाधव सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी ऐकलं होतं मागच्या सिरीजमध्ये लोपेच्या मैदानामध्ये निश्चितच चांगलं समालोचन. थँक्यू सो मच. फोटो सेशन देखील आपण पाहतोय सन्माननीय गणेश सापटे आणि तेजस पाटील यांचं फोटो सेशन देखील झालं होते आणि आपल्या ग्रुपवर निश्चितच त्यांचा आपल्याला फोटो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. दोन्ही पाहुण्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि गणेश सापटे यांच्याविषयी म्हटलं तर ग्रेट पर्सनॅलिटी, चेहऱ्यावर नक्कीच स्मित हास्य असणारे आपले लाडके उपाध्यक्ष ते आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि जाऊया मैदानाकडे नक्कीच थोड्या वेळानंतर आपली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय विजय साबळे आणि विजय मडवी आणि गोलंदाज असणार धनंजय गावडा. पहा स्ट्राईकला असणार फलंदाज मला वाटतं विजय मडवी. स्ट्राईकला असणार विजय मडवी आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे विजय साबळे. दिस इज अ ओपनर प्लेस. हो क्लासिकल स्ट्रोकच्या पद्धतीने नक्कीच फुटवर्क आणि बॉडी पोझिशन खूप छान होते आणि त्याच अनुषंगाने पहिलाच चौकार सीमेरेषेच्या बाहेर वीरेंद्र सेवकच्या आठवण होते. यस डीजे मधुर संगीताचा आस्वाद. ओके. तर काय जबरदस्त होता. जबरदस्त इनसाइड एज लागली. पहा डीप थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार साठी नक्कीच खातं उघडते चौकाराने विजय मडवी आणि 4 धावा या धावफलकावर लागल्या जातात. आणि जर आपण टार्गेट पाहिला तर मला वाटतं 28 धावांचा टार्गेट असणार आहे. मुखी जाधव सर आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर चौकार. सामना रंगणार आहे. हो अतिशय चांगला फटका. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पॉइंट आणि गलीच्या वरून खेळला जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल चेंडू सीमा रेखा पार आणि हा संकल्प चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. केला होता मात्र शेवटच्या क्षणाला मी म्हणेन खेळाडूने सुद्धा स्वतःची जर काळजी घ्या कारण की आपण पाहू शकतो हा एक क्रिकेटचा सामना आहे. मात्र आपल्या आयुष्यात अनेक क्रिकेटचे सामने येतील मात्र आपण पाहू शकतो जास्त रिस्क सुद्धा घेतला नाही पाहिजे कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय बॉडी बॅलन्स बिघडला होता त्या खेळाडूचा बॅक टू बॅक बाउंड्री झाले. तर 2 चेंडूवर 2 चौकार. मुकेश जाधव सर मात्र चांगला स्टार्ट मिळाला इथे. नक्कीच काय पोझिशन केली होती. बॅकफूट पंच केला गेला होता पुन्हा एकदा. हो काय स्टायलिश स्ट्रोक. काय बेहतरीन. यस पहिली हॅट्रिक आजच्या दिवसामधली. जबरदस्त माइंड ब्लोइंग. तर पहिली चौकाराची हॅट्रिक साधली जाते आणि मित्र म्हणेन प्रभावित केलं फलंदाज विजय मडवीने आणि फुटवर्क पाहिलं त्याचा बॉडी पोझिशन पाहिली तर असं वाटतं स्टायलिश क्रिकेटर वाटतं. आंतरराष्ट्रीय पातळीवाला क्रिकेटर वाटतंय. काय जबरदस्त परफॉर्मन्स. क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळाला आपल्याला ज्या पद्धतीने रोहित शर्मा आणि त्यानंतर विराट कोहली कॉफी बुक स्टाईलमध्ये खेळलेला फटका आणि काय देखना फटका होता. मात्र पाहू शकतो की या फटक्याला वारंवार एक बार नाही 1000 बार देखो कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतो फटका खेळला होता अतिशय दमदार चौकार पाहायला मिळाला विजय मडवीच्या माध्यमातून आणि अतिशय चांगली सुरुवात म्हणू शकते कारण की ही चौकाराची हॅट्रिक्स आणि मी म्हणेन की जी सुरुवात ट्रेन स्टार्ट मिळाला आहे कारण की जे लक्ष आपण बघितलं 28 धावांचं लक्ष आणि हे लक्ष मात्र कशा पद्धतीने आपल्याला पार करायचं आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे ही स्ट्रॅटर्जी आखले कुठे फटके खेळायचे कुठे गॅप शोधायचा हे त्याला चांगलं अवगत आहे आणि त्याचा फायदा मात्र होते स्वतःला आणि स्वतःच्या संघाला. पाहू शकतो आपण उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक. नक्कीच जबरदस्त ग्रेट परफॉर्मन्स बाय विजय मडवी. 3 स्टायलिश चौकार त्याच्या बॅट्सने. पुन्हा एकदा राईट टाइम आउट विकेट धनंजय. दिस टाइम वन्स अगेन ब्लॉक होल्डर डिलिव्हरी. पुन्हा एकदा गॅप मारला जातोय. चेंडू जाणार सीमेरेषेच्या बाहेर आणखी एक खणखणीत चणचणीत चौकार. क्या बात आहे.
विजय मडवीला करावा लागेल. गॉन पहिला धक्का महत्वपूर्ण दिला जातोय. धन्यवाद डीजे. मात्र ग्रेट परफॉर्मन्स, ग्रेट कामगिरी. एक आपल्या सामन्याला नक्कीच पिकअप त्याने दिलेले, किक दिलेले, चांगला प्लॅटफॉर्म रचलेलं आहे विजय मडवीने. आणि इथून कुठेतरी अक्षय आणि विजयला चांगली फलंदाजी करावी लागणार, कारण आस्किन रन रेट पाहिला तर नक्कीच जवळजवळ 9च्या सरासरीने आस्किन रन रेट होता, परंतु 16 धावा. यावेळी पण एकदा फुल केलं जात आहे, मात्र फुल अँड पॉवरफुल नसणार. यावेळी मित्र म्हणेन चुकी केली जाते. सोपा झेल होता, फलंदाजाने देखील एक सोपा झेल दिला गेला होता, परंतु अशा प्रकारचं जर झेल हे झाले नाही तर मग कसं होणार? घरी जावं लागणार, परतावं लागणार आहे. सोपा झेल. ओके सर, आपण पाहिलं की ते झेल हा टिपायला हवा होता. 1 2 3 खेळाडू आले होते, मात्र मी म्हणेन यावेळेला 1 फुल 3 माली, लेकिन तीनों के हात खाली. झेल सुटला आणि पाहतोय आपण यावेळेला जर विकेटची गरज आहे, विकेटची दरकार आहे, मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अपेक्षित नाही. एक छोटीशी संधी मिळते तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि त्या संधीचं सोनं करायला हवं. मात्र आपण पाहू शकतो इथे फायदा झालाय फलंदाजी करणारा. 17 धावफलक पाहायला मिळतात आपल्याला. अजून सुद्धा आपण जर विचार केला तर जवळजवळ 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय संकल्प चषक. मित्र कुठेही जाऊ नका, घेते डीजे ब्रेक, त्यानंतर लगेच मैदानामध्ये येत आहे. यस डीजे, मधुर संगीताचा आस्वाद प्लीज. भिवंडीचे विद्यमान उपाध्यक्ष कपिल कासरे यांचा नक्कीच या ठिकाणी आगमन होते. त्यांचं खूप खूप स्वागत करतोय संकल्प चषक 2021 मध्ये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 17. मात्र होतो की खतरा हे पाहणे गरजेचं आहे, कारण जयेश सर पाहिलं तर 17वर काल देखील 3 गडी बाद झाले होते. आपण पाहूया 17 धावा नाही, मात्र सावधगिरीने या ठिकाणी नक्कीच स्ट्रोक केला जातं. कार्पेटच्या सहाय्याने नक्कीच एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा स्ट्रोक जात आहे. 2 धावा घेतल्या जातात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पाहिली तर 17 माफ करा 19 या अंकावर पोहोचली जाते. छान क्रिकेट खेळलं जाते. तर खूप जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. संकल्प चषक 2021चं आयोजन आपण पाहतोय. संकल्प चषकचा आपण उल्लेख केला तर यावेळेला हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करत नाहीये, झेल टिपतोय आणि महत्वपूर्ण धक्का आणखीन एक दिला जातोय. तर आपण पाहू शकतो यावेळेला जो फटका खेळायचा होता मात्र हुक करण्याचा होता, फाईड लेगला क्षेत्ररक्षक होता, मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून अतिशय चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. आता मात्र नव्याने मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. आपल्याला पाहायला मिळते नवीन खेळाडू उल्हास येतोय. धावांची गरज आहे जवळजवळ आपण बघितलं तर अजून सुद्धा 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि संकल्प चषकचा आपण विचार केला तर निश्चित आयोजक करता आपण पाहतोय संकल्प संघ अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतली आहे. सातत्याने 4 दिवस. पहिल्या दिवसाचा जर खेळ पाहिला आपण तर संकल्प स्पोर्ट्स मुरे या संघाने गाजवला. दुसऱ्या दिवसाचा आपण उल्लेख केला तर लाखिवली संघाने आपण गाजवला गेला. मात्र आपण पाहू शकतोय आणखीन एक दरम्यान चौकार येताना पाहायला मिळतोय. इथे 4 धावांसाठी चेंडू आपण की या स्पर्धेच्या मध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश करणारे संघ. पहिला दिवस संकल्प स्पोर्ट्स ए म्हणजे आयोजक संघ इथे आपण पाहतोय पाहायला मिळतोय जो सुपर 4 मध्ये येताना पाहायला मिळाला. दुसरा दिवस आपण बघितलं तर डाकिवली संघाने गाजवला. कालचा दिवस आपण जवळपास पाहिला तर एवई संघ. मात्र शेवटचा सामना रंगला होता. मात्र निखिल गायकर या खेळाडूकडे नजरा लागल्या होत्या. मात्र एवई संघ जो आपण पाहू शकतो या
भिवंडी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण बघितलं तर टॉपचा संघ गणला जातोय आणि त्याने आपला परफॉर्मन्स कायम ठेवला गेलाय. मात्र आजच्या दिवसावर सुद्धा लक्ष असेल कारण की एक से बडकर एक आणि निश्चित संघ आहेत अनेक. मात्र या सरासरीमध्ये आपण पाहू शकतो की या रेसमध्ये कोणता संघ पुढे येईल आणि या स्पर्धेला पाहिला तर चौथा संघ कोणता मिळेल हे सुद्धा आपल्याला नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळणार आहे. मात्र दरम्यान जाऊया मैदानामध्ये 24 धावा फलकावर लागलेल्या आहेत. अजून सुद्धा जवळजवळ 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आपण पाहू शकतो मुकेश जाधव सरांकडे वळतोय. पुन्हा एकदा समीर हा राईट आर्म आउट विकेट टू दी उल्हास. हो दिस टाइम माइंड ब्लोविंग डिलिव्हरी, जबरदस्त डिलिव्हरी, अचूक ठिकाणावर अचूक निशाणा चेंडूच्या माध्यमातून गोलंदाज समीर याच्या माध्यमातून. काय जबरदस्त ही लाईन आणि लेंथ राखणे गरजेचे असणार आहे कारण जबरदस्त या ठिकाणी. आणि आपण पाहिलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि क्रिकेटमध्ये कधी आडव्या बॅट्सने खेळणे हे घातक असतं आणि तेच या ठिकाणी होताना दिसून येते. नेहमीच सुनील गावस्कर सरांचं म्हणणं हेच आहे की अक्रॉस द क्रिकेट इज द बॅड क्रिकेट. सरळ बॅटने खेळा, सरळ बॅट्सने तुम्हाला जास्त यश मिळेल आणि ते आपण पाहू शकतो की अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला. 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. ओ सेफ खेळलाय फटका, चतुराई दाखवले कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतो शतरक्षक डीप मध्ये मोठे फटके खेळायची गरज नाही. आपण पाहतो सिंगल डबलने सुद्धा भर देता येईल. आणखीन अतिथींचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा पुंडलिकजी सांबरे साहेबांचं इथे आगमन. सहर्ष स्वागत करतो या संकल्प चषक 2021 मध्ये सर. तर जाऊया आपण मैदानामध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 24 धावा फलकावर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा संकल्प चषक 2021. घेतो एक छोटासा ब्रेक मध्ये जाते त्यानंतर पुन्हा मैदानामध्ये कमबॅक करतोय. कमांड डिझाईन तसं मी काउंट केली नव्हती. तर 3 धावांची गरज आहे. एक सामना झाला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया वर्सेस पाकिस्तान. 6 चेंडू 3 धावांची गरज होती. मॅक्सवेल सारखा गोलंदाज होता मात्र त्या 6 चेंडूमध्ये 3 धावा करू दिल्या नव्हत्या पाकिस्तानी संघाला. मात्र इथे काय घडलं जाईल तसं चित्र पाहायला मिळेल का आपल्याला? निश्चितच कारण क्रिकेट हा नक्कीच अनिश्चिततेचा खेळ समजला जात आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कोणत्याही संघाच्या विजयाबद्दल नक्कीच अंदाज करणे हे चुकीचं ठरणार आहे. दरम्यान पहिला चेंडू असणार आहे. हो स्टायलिश शॉट 1 सेकंड लॉंग ऑफ रिझन मध्ये यस क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होते. STJ DJ विराज याच्या मार्फत हे नक्कीच गंधराचं वर्णन करणार आहे. आपण हे गीत ऐकतोय जय सर. आपण जर पाहिलं तर फलंदाजाचं आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी सेफ स्ट्रोक टाकण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून नक्कीच शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र खूप उंच गेला होता आणि त्याच अनुषंगाने नक्कीच लॉंग ऑफ रिझममध्ये बाद होते. येस अगदी बरोबर कारण की ज्या प्रकारे बॅटचा फेस लवकर बंद झाला होता त्यामुळे चेंडू हवेत उंचावला. हो 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 वॉट अ बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. इथे आपण पाहिलं की जे सुरुवातीचे 2 चेंडू डॉट गेलेत मी म्हणजे एक विकेट मिळाला मात्र दुसरा चेंडू डॉट प्रेशर आणि हे वाढणार आहे कारण की आता मात्र 4 मध्ये 3 इक्वेशन सिच्युएशन बदलताना पाहायला सामन्यामध्ये रंगत निर्माण झाला आहे. सामना आपण पाहिला तर अतिशय रोमहर्षक होणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये. पाहूया आपण पुढचा चेंडू. हो यावेळेला खराब चेंडू म्हणेन काही गरज नव्हती आणि फलंदाजाला दिली संधीचं सोनं करतोय. विजयी चौकार लगावतोय आणि चौकाराने आपला पाहतोय या स्पर्धेमध्ये विजयाची घोडदौड चालू ठेवतोय. मायक्रोफोन आमंत्रित करतोय. तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे या ठिकाणी. तर मी दरम्यान विनंती करतोय विजय मडवी मॅन ऑफ द मॅच.
एच जी स्पोर्ट्स गंगाराम पाडा आणि त्यात नंतर आपण पाहू शकतोय आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा. दोन संघाचे कॅप्टन्स प्लीज फास्ट यायचं आहे आणि लगेच टॉस केला जाणार आहे. आपण पाहतो या वेळेला नेक्स्ट मॅच जी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. तर कपिलजी गाजरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा टॉस केला जाईल. तुम्हाला आधीपासून तिकडे यायचे ना तेव्हापासून ओळख तर सरांना पण सगळ्या